उरा रे उराने आमच्या नवलाई पावलाई रात्रीच्या सोन्याचा तुला रे. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये. रत्नागिरीमध्ये मामा मराठे चाळीत मी गेलो होतो. त्यावेळेला माझ्यासमोर या लहान गँगची ही पालखी आणि हे सुंदर दृश्य आलं. हे आहे आपलं कोकण, परंपरेचा, संस्कृतीचा आणि भावनेचा जिवंत वारसा. शिमगा आला की गावात एक वेगळीच ऊर्जा संचारते. ढोल ताशांचा गजर, रंगांची उधळण आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी. पण या सगळ्यात मन जिंकून जातं ते म्हणजे ही आपल्या छोट्या लेकरांची लहानशी पालखी. खेळण्याच्या वयातही परंपरेची जबाबदारी खांद्यावर घेतलेली ही लेकरं, डोळ्यात भक्ती, चेहऱ्यावर अभिमान आणि मनात उत्साह, लहान पावलांनी मोठी परंपरा पुढे नेत आहेत. हे दृश्य पाहिलं की खरंच वाटतं, कोकण फक्त एक प्रदेश नाही, ती एक भावना आहे. अशीच आपली संस्कृती, आपली माती, आपले संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहतील याचा दृढ विश्वास वाटतो या लहान गँगकडे पाहून. खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. नक्की हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि रत्नागिरीतील ह्या मुलांशी आपण थोडंसं बोलूया, त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेऊया आणि या व्हिडिओमध्ये थांबूया. खूप खूप धन्यवाद. आता ह्यांच्यातला जो दादा दिसतोय त्यातल्या त्यात आपल्याला त्याच्याशी आपण बोलूया. दादा नमस्कार, तुझं नाव सांग आणि तुमची कुठची ही वाडीचा हा ग्रुप आहे हे सांग. माझं नाव ओमकार विजय कुंभार आणि आम्ही भुवडाळीतनं आलेलो आहे. भुवडाळी हा, किती लांब आहे इथून? इथनं इकडे पतितपाव मंदिर आहे ना, हा. त्याच्या साईडला आहे. अच्छा, आता कुठला देव आहे या पालखीत? नवलाई पावलाई. उरा रे उराने आमच्या नवलाई पावलाई रात्रीच्या सोन्याचा तुला रे.